चला पुन्हा स्वागत करूयात आणि सामन्यालाही ती सुरुवात झालेलीच आहे। तिथे आपण पाहत आहोत आजच्या दिवसाचा सगळ्यात महत्त्वाचा मॅच, जिथे मेहनत सार्थक ठरवण्यासाठी हा महत्त्वाचा मॅच असतो। जिथे जिंकलात तर क्वालिफाय व्हाल, हारलात तर स्पर्धा सोडावी लागेल, परंतु जिंकला तर एक पारितोषिक टीमला लागू होईल। त्यामुळे खूप महत्त्वाचा मॅच क्वालिफिकेशन चालू असलेला मॅच, जिथे एका बाजूला वंगणपाडा टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला नॅनो 11 घोटी अशी टीम पाहायला भेटते। उंच गेलाय, यावेळेस पाहूयात डिस्टन्स कमी वाटते आणि तिथे झेल सोडलाय। बॉल आता निघालाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार आलाय चौकार। किस्मत बहादुर का साथ देते आणि ती साथ आज पूर्णपणे प्रत्येक मॅच मध्ये मिळाली आहे। इथे कैलासला खूप चांगला खेळलाय। इंडिव्हिज्युअल सगळ्यात जास्तीच्या धावा आजच्या दिवसामध्ये त्याच्या नावावरती राहिल्यात। एका इनिंग मध्ये 54 तर दुसऱ्या इनिंगला 30 धावा। आणि आता ही इनिंग खूप महत्वाची राहील। बॉल खालोखाल आहे, विकेट किपरला बीट करतोय, राजला बीट करून बॉल मागे निघालाय। थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, बॉल उचललाय, अडवलाय, तोपर्यंत तिथे सिंगल मिळेल। धावा झालेल्या आहेत 10 फलकावरती। आता टोटल 7 धावा, 4 बॉल 7। पहिलं षटक प्रत्येक मॅच मध्ये फायदेशीर किफायतीदार गोलंदाजी दशरथने केली आहे मॅच साठी टीम कडनं। आणि इथेही अपेक्षा जास्तच्या आहेत। 4 ओव्हर मॅच पहा, भरपूर चांगलं हे भव्य आणि दिव्य नियोजन या रॉयल चषकाचं आपण पाहत आहोत। प्रत्येक सामना 4 ओव्हरचा झालाय। मिस टायमिंग फटका यावेळेस देखील आपण पाहत आहोत, इतकंसं टायमिंग जुळालं नव्हतं। प्रत्येक मॅच मध्ये षटकारानं अकाउंट ओपन करणारा खेळाडू आहे प्रकाश, परंतु या मॅच मध्ये सिंगलनं अकाउंट त्यानं ओपन केलं आणि आता धावा झाल्या 10 फलकावरती 8। वंगणपाडा विपक्षामध्ये नॅनो 11 अशी क्वालिफायरची मॅच आपल्याला पाहायला भेटते। क्वालिफायरचा सामना पाहूयात, कोण जिंकेल, कोणत्या संघाला पुन्हा इन्व्हाइट केलं जाईल फायनलच्या दिवसामध्ये आणि पहिला मान कोणाला मिळेल पाहूयात। बाहेर आहे जास्तचा पंच वळाले, दोन्ही हात समांतर, धावाले अवांतर, एकसाची मदत, 9 धावा 10 फलकावरती। चांगली स्टारकास्ट आहे। एका बाजूला आपण पाहत आहोत कैलास प्रकाश आणि पूर्णपणे वंगणपाडा टीम, दुसऱ्या बाजूला पण नॅनो असेल, राज असेल, त्यांच्याकडे असलेली स्टारकास्ट लक्ष्मण असेल। परंतु आता फटका फसलाय, कॅचीचा कॉल आणि तिथे झेल पकडलाय। मॅचची गोल्डन विकेट कॅरी होते, झेल बाद, फलंदाज कैलास आउट। फायनली ती विकेट मिळाली आहे आणि आता संजय हा नवीन खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला भेटतोय। काय झेल पकडलाय, कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं राहिलंय। राजनं सगळ्याच गोष्टीमध्ये योगदान दिलंय, फिल्डिंग, बॉलिंग, बॅटिंग या सगळ्याच फॉर्मॅट मध्ये ओरसोट कामगिरी त्याने केली आहे आणि आज तोही चर्चेमध्ये राहिलाय। हा वाईट बॉल आलाय, पुन्हा मदत मिळते। डबल डिजिटला स्कोर कार्ड, 10 ऑन बोर्ड, 10 वरती स्कोर कार्ड। सेकंड ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती। पहिलं षटक चांगलं राहिले, 9 धावसंख्येचं फक्त पिकअप स्ट्रोक आहे आणि हा बॉल निघाला, एक्सा कव्हरला बीट करतोय, खडे खडे खेळलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड, षटकार। पिकअप स्ट्रोक पहा, पूर्णपणे आपण पाहत आहोत फोर्स केलं होतं या बॉलला आणि मोजून मापून आणि तोलूनच मारलाय। बरोबर त्या बाउंड्री लाईन वरती जाऊन तो बॉल आदळलाय आणि तिथे आलाय हा षटकार। आता ही क्रॉस बॅटेड फिल्डर आहे, तिथे हातामध्ये खेळलाय, एका टप्प्यानंतर बॉलला उचललंय, बॉल हो बॅकअप पहा, चांगलं राहिलंय, बॉल अडवला आणि तोपर्यंत सिंगल, षटकारानंतर सिंगल, धावा झाल्यात आता 17। बाउन्सर होता, चांगला हाताळलाय,
विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बॉल हा स्थिरावतोय. चांगली गोलंदाजी राजची आपल्याला पाहायला भेटते इथून. पहिलेही षटक चांगलंच राहिलंय. ओव्हर पिच होता, इथे टायमिंगचा मिलाप झालेला दिसत नाहीत. सिंगलला डबल मध्ये पुन्हा कन्वर्ट केली जाईल धाव असं दिसतंय. तिथे बॉल उचलून फेकी केला गेलाय, तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहे संजयच्या खात्यामध्ये. धावा झाल्यात आता 19. पहिलाच दिवस, परंतु पहिल्याच दिवसामध्ये आपण पाहिलं तर पूर्ण दिवसामध्ये पावसाची बरसात सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलेली आहे. हा बॉल उंच फक्त गेलाय, डिस्टन्स कमी वाटतंय आणि तिथे तोपर्यंत 2 धावा घेऊन चालले. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहत आहोत शुभागमन झालेला आहे आमचे यशजी वेकंडे साहेबांचे अगदी जवळीचे मित्र अर्थातच महेश दादा यांचं आगमन झालेलं आहे. आज सकाळीच पोहोचणार होते उद्घाटनाच्या वेळेमध्ये, परंतु गाडी लेट झाली त्यामुळे संध्याकाळपर्यंत ते पोहोचलेत, त्यामुळे त्यांचंही स्वागत आहे. हो, फटका चांगला आहे. आता यावेळेस बॉल निघाला थर्ड मॅनला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक कलात्मक स्ट्रोक, चौकार. पंचवीस धावा 2 ओव्हर नंतर 25. वन बाउन्सची ग्वाही यावेळेस मिळाली आहे. पहिला चेंडूवरती बाउन्सरची हाताळणी सध्या तरी राहिली आहे, ती मुभा असते गोलंदाजाला. ती कंप्लीट झाली आहे. 2 ओव्हरला 25. वेट करू, मारलाय, मागे मारलाय हा फटका. पाहुयात फिल्डर आहे तिकडे मागे. लॉंग लेग, फाईन लेग, आणि तिथे यावेळेस मात्र स्ट्रायकर नाही तर नॉन स्ट्राईक एंडला ती संधी होती, परंतु तिथे गमावली जाईल. तोपर्यंत सिंगल. सिंगल ना 26 धाबा. अजून एक तिकट मार आहे यावेळेस देखील. पुन्हा एक चांगला शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा तो प्रयत्न, परंतु कनेक्शन नव्हतं. बीट करतोय हा बॉल. 26 वरती स्कोर कार्ड. पाहूया तिथे धावा किती मिळतील. मिड विकेट मधनं लक्ष्मण येतोय. 2 सहज मिळाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट फास्ट. प्रकाश एका बाजूने खेळतोय, दुसऱ्या बाजूला संजय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कैलास बाद झालाय, त्याचा परिणाम थोडासा स्कोर कार्ड वरती दिसतोय, कारण तिसरं षटक चालू आहे. 28 वरती स्कोर कार्ड. इथे देखील लाईन मिस केली आहे आणि हा बॉल निसटलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होईल, तोपर्यंत सिंगल. सिंगल ना धावा झाल्यात. आता धाव फलकावरती टोटल 29. स्लोर वन होता, लाईन पिक करता आलेली नाही. पुन्हा बीट करतोय बॉल. ओव्हर 3 समाप्त आणि 3 ओव्हर नंतर धावा झाल्यात 29. तिन्ही गोलंदाजांचं कौतुक यावेळेस या मॅच मध्ये आहे, कारण खूप चांगली कामगिरी केली आहे. आज पूर्णपणे आपण पाहत आहोत ज्या टीमचा बोलबाला दिसला त्याच टीमच्या विरोधामध्ये गोलंदाजी चांगली राहिली आहे. 3 ओव्हरला 29 धावा झाल्यात.
अंतिमचा षटक कॅप्टन चाललाय लक्ष्मणकडे. हो रीच मध्ये आलाय, खूपच दूर पाठवलाय, लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. चांगला बॉल यावेळेस आपल्याला पाहायला भेटतोय. षटकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉल न. चांगला मॅच रंगेल हा, कारण क्वालिफायचा राऊंड आहे. जिंकाल तर बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचाल आणि त्यासाठी ही लढत खूप महत्वाची. 35 झाल्यात. ओव्हर पिच होता, याही वेळेस आपण पाहत आहोत खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. 3 बॉल मध्ये 2 षटकार मारलेत आणि धावा झाल्यात आता 41. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3.3 चा खेळ झालाय. 2 षटकार तर आलेत. एक तेरी तो एक मेरी, या पद्धतीने आता हा तो खेळ राहिलाय. षटकार डॉट अशा पद्धतीने तो खेळ या ओव्हरचा राहिलाय. पाहूयात आता षटकार येईल की डॉट बॉल येईल. हो हेलिकॉप्टर फ्लॅट चाललाय, चान्स कमी आहे. पॅरलल स्ट्रोक, हेलिकॉप्टर लँडिंग झालंय. प्रेक्षक स्टँड मध्ये षटकार. तेच घडलंय. षटकार डॉट बॉल आणि आता पुन्हाच तो षटकार आलाय 5व्या बॉल वरती. लास्ट बॉल इनिंगचा. धावा झाले 47. हा बाउन्सर होता, पुन्हा डॉट बॉल आलाय. तेच राहिलंय. 3 षटकार 3 डॉट बॉल अशी ही ओव्हर होती. चला 47 झाला त्यांनी करायच्या आता या मॅच मध्ये 48. पहिला चेंडू आणि पहिलाच बॉल आपण पाहायला गेलं तर पंचांनी नो कळवलाय. चला पहिला चेंडू फील्ड पोझिशन चुकली, त्यामुळे तिथे नो बॉल पंचांनी कळवलाय. खूप चांगल्या बॉलची हाताळणी केली होती परंतु फायदा झालेला नाहीत. फ्री हिटच्या बॉलवरती फायदा घेता आलेला नाहीत. पुन्हा बॉल बीट करतोय. 48 चेस करायचे आहेत आणि त्या देखील 4 ओव्हरला 12च्या सरासरीनं जावं लागेल. अजून एक तिखट मारा. याही वेळेस खूप चांगल्या चेंडूची हाताळणी. तेच थरार बॉल हाताळलाय, बरोबर खांद्याच्या लेवलने निघालाय. त्यामुळे तिथे आपण पाहत आहोत अजून एक बीट करतोय बॉल. लगातार बाउन्सर येत आहेत. हा बाहेर थोडासा ठेवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे फायदा होणार नाहीत. गोलंदाजाला व्हाईट बॉल येतोय. 2 बॉलचा खेळ झालाय. 2 धावा. बॅटची गडानी शेल बॅटच्या स्वरूपामध्ये आली आहे. यावेळेस मात्र विकेट फलंदाज बाद. दोन वरती 1 विकेट आणि ती देखील मिळाली आहे राजची.
बॉडीवरती बॉल हलक्या हाताने फक्त प्लेसमेंट पाहायला भेटते. सेफ झोन मध्ये पाठवण्याचा तो प्रयत्न यावेळी झालाय. बॉल फेकी करतायत तोपर्यंत येईल सिंगल. सिंगल ने अकाउंट ओपन होईल. धावा झालेला आहे धाव फलकावरती आता 3. 4 बॉलचा खेळ झाला आणि धाव फलक 3 धावा. त्याच्यामध्ये 1च्या 2 आणि ही एक सिंगल अशा 3 धावा झाल्यात. 48 चेस करायचे आहेत. प्रति ओव्हरला 12ची सरासरी गाठावी लागेल. परंतु सध्या तरी खूप चांगली कामगिरी प्रकाशने दाखवली आहे या मॅच मध्ये. पिकअप स्ट्रोक परंतु हातामध्ये खेळायचं वाटतंय. हो झेल पकडलाय सूरजनं. खूपच चांगला हा झेल पकडलाय लॉंग ऑफला आणि तिथे विकेट क्रमांक 2 ज्ञानू आउट. ओपनिंगच्या जोडीला आता परतावं लागलंय. सगळ्यात महत्वाच्या दोन्ही विकेट आता पहिल्याच ओव्हर मध्ये घेतल्या गेल्यात. आता परिस्थिती अशी आहे की ज्ञानू 11 संघ बॅटिंग करत असताना 3ला 2 विकेट. विकेट मॅटर करत असतात मॅच मध्ये आणि सध्या तरी आपण पाहत आहोत ओपनिंगच्या जोडीला स्तंभूच्या आश्रयाला पाठवलंय. त्यामुळे आता तो थोडासा दबाव बनत चाललाय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. 19ला 45 अजूनही इथून हव्या आहेत. रिक्वायर रन रेट वाढलाय कारण गोलंदाजी चांगली झाली आहे आतापर्यंत. 5ही बॉल अचूक हाताळलेत. आता यावेळेस देखील झेल आहे का पाहूयात. क्षेत्ररक्षक आलाय आणि तिथे बॉल निघालाय. एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चला ओव्हर नंतर 7 धावा. 18 बॉलला करायचे 41. पहिला चेंडू अचूक हाताळलाय. जबाबदारी आता खूप वाढली आहे लक्ष्मण वरती कारण भरोशाचा खेळाडू आहे. पाहुयात परंतु दुसऱ्या बाजूला कैलास पहिला चेंडू चांगली हाताळणी करतोय. 17ला 41 हवा आहेत आणि आता मी स्ट्रायमिंग स्ट्रोक कॅचिंगचा कॉल आहे. पुन्हा सूरज धावलाय. पाहुयात आता नाही पोहोचणार. बॅकअप साठी आलाय आणि तिथे आता विकेटची संधी आहे का. बॉल अडवलाय. फेकी केला जाईल तोपर्यंत 2 धावा लक्ष्मणच्या खात्यामध्ये. व आता त्याच विकेट वरती नजरा आहेत. तिथे लक्ष्मण वरती आता सध्या तरी तो प्रयत्न लक्ष्मणच्या विकेट वरती राहिलाय. 2 धावा मिळाल्या. धाव फलक 9. 16ला 39 करायचे. ओ फ्लिक ऑफ द रिस्ट बरोबर तिथे मनगट वळवलीत. बॉडीवरती बॉल होता. पायावरती टाकण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये फायदा घेतलाय लक्ष्मणच्या बॅटमधून चौकार. ही लाईन चांगली आहे. यावेळेस वेगवान तो बॉल होता आणि तिथे अपील तर जोरदार झाली परंतु कनेक्शन नाहीत. चौकारानंतर हा डॉट बॉल. अंतिमच्या चेंडू पर्यंत मॅच जाईल असं दिसतंय. 14ला आता 35 करायचे आहेत. सामना कट टू कट जाईल अंतिम ओव्हर मध्ये असं वाटतंय कारण जोपर्यंत लक्ष्मण आहे तोपर्यंत टेन्शन राहील. टेन्शन फ्री होणार नाहीत कारण लक्ष्मणकडे ती क्षमता आहे. वाईट बॉल आलाय. 1ची मदत 14 आता झाल्यात. 14ला करायचे 34. धावा आतापर्यंत चांगला रोखल्यात शंकाच नाहीत. पहिल्या ओव्हरला कामगिरी खूप चांगली राहिली आणि आता पुल केलंय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आला आणि तिथे मॅचची गोल्डन विकेट. भरोशाचा खेळाडू सध्या तरी आता परतीचा प्रवास करेल. विजयनं पकडलाय हा झेल आणि 3री विकेट. 14ला 3रा झटका.
नक्कीच आपण पाहत आहोत ज्यांच्या माध्यमातून उद्घाटन झालं या स्पर्धेचं मित्रांनो, ते वडपे गावचे राहुलजी पाटील साहेब यांच्याकडनं पारितोषिक आलंय. कोणती हॅट्रिक अर्थातच लगातारचे 3 विकेट, लगातारचे 3 चौकार किंवा लगातारचे 3 षटकार जर या मॅच मध्ये आले तर मात्र रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाणार आहे. जाता जाता 500 रुपयाचं मॅन ऑफ द मॅच साठी त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं आणि आता युट्यूबला ते जॉईंट आहेत. पारितोषिक त्यांनी लावलंय. विकेट हॅट्रिक 500, षटकार लगातार 3 किंवा 3 चौकार आले तर 500, परंतु आलाय व्हाईट बॉल. क्वालिफायचा मॅच सध्या तरी तेही पाहतायत. धावा झाल्यात आता 15, 13 ला करायचे 33. पिच होता, मागे चाललाय, तिथे पाणी भरपूर साचलंय. पाण्याच्या डबक्यामध्ये बरोबर बॉल तिथे स्थिर झालाय. सिंगलच मिळेल. ओव्हरची समाप्ती पाहता पाहता 2 ओव्हर समाप्त झाल्यात आणि 2 ओव्हरला धावा आल्यात फक्त 16 आणि आता गोळा करायचे आहेत 12 बॉलला 32. 12 बॉल 32. सामना थोडासा आता कठीण वाटतोय कारण पहिले दोन्ही ओव्हर खूप चांगले हाताळलेत. प्रकाशचं पहिलं षटक आणि दुसरं षटक कैलासचं हेही चांगलं राहिलंय. मागे तिथे आपण पाहत आहोत बॉल अडवण्यासाठी प्रयत्न चांगले राहिलेत कारण सामना खूप महत्वाचा आहे. पहिला बॉल तिथे तो थ्रो केला आणि मग त्यानंतर स्किट झाले होते खेळाडू. एशान गॉन झटका क्रमांक 4 फलंदाज परतीचा प्रवास करेल. अजय हा खेळाडू बाद. महत्वपूर्ण सूचना आहे. उद्याच्या दिवसामध्ये जे संघ खेळणार आहेत बरोबर उद्या 9:30 वाजता पहिला चेंडू पडणार आहे. त्यामुळे कळंबे आणि कुंभईपाडा या दोन्ही टीमला महत्वाची विनंती आहे. 9:30 वाजता मॅच चालू होईल. दुसरा मॅच बिरवाडी वर्सेस झाडखैरे 10:30 ला मॅच आपला आहे, लक्षात घ्या. चिंपाडा वर्सेस तांबडमाळ 11:30 वाजता मॅच चालू होईल आपला. कडूचीवाडी वर्सेस मेंगाळपाडा हा चौथा मॅच आहे आणि 5वा मॅच आहे तासपाडा वर्सेस पेंडरगोल्ड. अशा लढती उद्या आहेत. रिपोर्टिंग टायमिंग जो दिलाय त्याच टायमिंग मध्ये तुम्ही रिपोर्ट करा, अन्यथा अपोजिट टीमला टॉस विन आणि 2 बॉलची पेनल्टी हे आज 2 मॅच मध्ये घडले, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्यासाठी या महत्वाच्या सूचना आलेल्या आहेत आयोजकांकडनं. पुन्हा एकदा महत्वाचे अनाउन्समेंट. कळंबे वर्सेस कुंभईपाडा बरोबर आपला 9:30 ला मॅच चालू होणार आहे. त्यामुळे रिपोर्टिंग तुमचा 9 वाजताच आहे. बाचीकडा मागे चाललाय, बरोबर फिल्डर आहे तिथे तैनात. संजयकडे बॉल चाललाय फाईन लेगला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल अडवलाय, तोपर्यंत सिंगलच. आता सिंगलनं काम बनणार नाहीत कारण रिक्वायर रन रेट खूप वाढलाय. या सिंगलच्या मदतीने धाव फलक आता 19 झाल्यात. 8 बॉलला 29 करायचे. 8 बॉल 29. हा व्हाईट बॉल येतोय. बॅटची कडा आणि हा तर खूप सोपा झेल होता, तिथे तो निसटलाय. तिथे तोपर्यंत मिळेल ते सिंगल. सिंगल ना धाव फलक पुढे सरसावेल. 21 झाल्यात आता. 7 ला करायचे 27. मॅच अगदी आपण पाहत आहोत, एन्जॉयमेंट करतायत आमचे टेनिस विश्व जगतामध्ये. आपण पाहायला गेलं तर खूप मोठं चर्चेमध्ये नाव असलेले रुपेशजी गांगडा, अर्थातच त्यांचा एक इन्स्टाला त्यांचा एक चॅनल आहे रुपया आर्ट्स म्हणून. युट्यूबला ते जॉईन झालेले आहेत. ऑल द बेस्ट सांगितले आहे, पूर्णपणे शुभेच्छा दिल्यात या पूर्ण स्पर्धेला. तसेच आमचे यशजी वेखंडे यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांच्याकडनं. आपलंही स्वागत आहे. आणि यावेळेस आता इथे हा बिग ब्लास्ट चेंडू सीमा पार स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आला. हा महत्वाचा मच निडेड सिक्सर.
षटकार आलाय, धावा झाल्या 27 आणि आता 6 बॉलला करायचे 21. 6-21. सहा बॉल मध्ये 21 धाव संख्येची गरज त्या षटकारानं मॅच मध्ये बनून राहिले तसं दिसतंय. नॅनो 11 घोटी संघ. चला 6 बॉलला 21 करायचे आहेत म्हणजे मॅच त्या एका षटकारानं मॅच ऑन झाले आहे. जिथे दबाव वाढला होता तिथे थोडासा कमी होते. पाहूयात 6 बॉल 21. पहिला चेंडू इनसाइड आउटला खेळलाय, खाली क्षेत्र आहे, चान्स कमी वाटतोय आणि आता पॉइंटला बॉल बीट करून निघालाय. चेंडू सीमा पार आलाय, हा अजून एक चौकार. 4 धावा. मिलेंगे 4 तो बेडा होगा पार, हे का म्हटलं जातं त्याचं हे उत्तर दिलंय. चौकारानं आता पुन्हा एकदा सामन्याच्या जवळीक जाण्याचा प्रयत्न. 5 बॉलला 17 करायचे. चला 5 बॉलला आता 17 करायचे आहेत. तो षटकार आणि मग त्यानंतर हा चौकार या ओव्हरला आलाय. एका बाजूला 4 विकेट गेल्यात परंतु धावा येत आहेत. हा चांगला बॉल आहे. एक डॉट बॉल आता खूप मूल्यवान आहे या फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी, कारण तिथे सामनाच खूप महत्वाचा. 4 बॉलला आता 17 करायचे आहेत. मिस टायमिंग, फटका आता फसलाय. इथे पाहूयात काय घडेल. सध्या तरी बॉल मागे चाललाय. फिल्डर 3-3 धावतायत. बॉल उचललाय, तिसऱ्याचा प्रयत्न आहे. नॉन स्ट्राइक एंडला फेकी झालाय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट होतंय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि होते काम तमाम. नक्कीच आपण पाहत आहोत सन्माननीय बंटीजी दाभाडे साहेब यांच्याकडनं पारितोषिक आले. लगातार 3 षटकार जर आले तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक इथून दिलं जाईल. 3 बॉल करायचे आहेत, 15 धावा. 3 बॉल 15. बॅटशीकडा मागे चाललाय. 3 येतील का धावा पाहूयात. मॅच ऑन ठेवण्यासाठी कमीत कमी 3 धावा काढाव्या लागतील. 2 तर मिळतील असं दिसलंय चित्र आणि 2च वरती समाधान व्हावं लागेल. आता राहिले 2 बॉल. 2-13 ची गरज. चला 2 षटकार जरी इथूनही आले तरी देखील पारितोषिक आहे. प्रदीपजी पागी साहेबांकडनं रोख रक्कम 1000 रुपये. मॅच गमावला जाईल परंतु 1000 रुपये मिळतील, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि एखादा जर वाईड आला तर मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट निर्माण होईल. पाहूयात 2 बॉल 13. 2 षटकार आले तर 1000 रुपये. ओव्हर पिच एक आलाय, पहिला तर आलाय आणि इथे यावेळेस पाहूयात ट्विस्ट निर्माण झालंय. मॅच संपलेला नाही, काही होऊ शकतंय. आता 1 बॉल 7. या बॉलला जर षटकार मारला तर रोख रक्कम 1000 रुपये प्रदीपजी पागी यांच्याकडनं दिलं जाईल आणि जर वाईट बॉल आला तर मग जिंकण्याचे चान्सेस वाढतील. पाहूयात काय घडेल. 1 बॉलला 7. 7 मिळेल का गोलंदाजाची. फेर बॉल हाताळलाय. पारितोषिक ही गेलंय आणि तिथे सामनाही गमावलाय. त्यामुळे अभिनंदन टीम. आजच्या दिवसाचा क्वालिफाय वंगणपाडा संघ. अभिनंदन वंगणपाडा संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय. चला प्रदीपजी पागे आपलंही अभिनंदन. हार्ड लक टफ लक परंतु खूप चांगला खेळ नॅनो 11 टीम आपणही दाखवलाय. त्याचमुळे आपलंही मनापासून आभारी आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 13 बॉल 28 संजय ठरलाय या मॅचचा हिरो. 13 बॉल मध्ये 28 धावा कुठल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये.